दादा, काय मी विचार करतोय कुठेतरी फिरायला जाऊया. कुठे? हम्पीला. हम्पी? पावसामध्ये? त्याला काय झालं? पावसामध्ये हम्पी? ठीक आहे, बघ कर प्लॅन, जाऊया. ठीक आहे, मग मी तिकीट बुक करतो. तर गाईज, अशाच प्रकारे आता आम्ही आमची पॅकिंग चालू केली आहे. त्यामुळे ही सगळी पॅकिंग आता करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर एक अशी गोष्ट झाली की आम्ही तिकीट काढली, पण ती तिकीट काय आम्हाला कन्फर्म भेटली नाही वेटिंगमध्ये. आता ह्याच्या पुढे आपण बघू की ट्रेनमध्ये गेल्यावर आपल्याला कशी तिकीटचं काय जायचं. आमची तयारी झालेली आहे. आता आम्ही निघतोय हम्पीसाठी. त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत विटी स्टेशन. तर मग आपण विटी स्टेशनला निघतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मित्रांनो, आता आम्ही भांडूप स्टेशन येथून निघून CST या ठिकाणावर पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही पाहत असाल ही जी ट्रेन लागलेली आहे 1139, जी मुंबई आणि हॉस्पेट या ठिकाणी जाते. जवळजवळ 9:10 ही ट्रेन आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. बघूया आता. आम्ही आमचा डबा आहे S1, तो S1 डबा. चला मित्रांनो, ही ट्रेन आहे 1139 मुंबई होचपेट. ही ट्रेन मुंबई, दादर, ठाणे, पुणे, सोलापूर, विजयपुरा, गडक, होसपेट या ठिकाणापर्यंतचा जवळजवळ 840 किलोमीटरचा प्रवास करते. त्यासाठी आपल्याला साधारणतः 15 तास 30 मिनिटे इतका कालावधी लागतो. तुम्हाला दाखवतो. मुंबई होचपेट, सोलापूर, मुंबई ट्रेन आहे. चला मग आता आपण ट्रेन मध्ये जाऊया. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता ट्रेन मध्ये आणि आमची सीट आहे. तर इथे कुठला आहे सीट नंबर आहे आमचा? सीट नंबर काय? 39. सीट नंबर 39. हा, 39च्या खाली आहेत बॅगा. 39च्या खाली बॅगा आहेत. आता बसणार कुठे? हा, आप काय बॅग? हा हा, आपला बसला मित्र आहे. 47 आहे ना? आपका आहे ना? मित्रांनो, आता बसू कुठे असं झालंय प्रश्न. ठीक आहे, आता उचलतो आणि बघतो काय करायचं ते. मित्रांनो, आता ट्रेन मध्ये आलो, बसलो आणि त्या अंकल ज्यांनी बॅगा ठेवलेल्या खाली, त्यांच्या बरोबर जरा प्रॉब्लेम झाला आणि ते बॅग काढायला तयारच नव्हते. शेवटी त्यांना बॅग ही काढायलाच लावली आणि मला आता बसायला सीट मिळाली. तर सुरुवातच अशी झाली आहे भांडणावरून. तर बघूया कसा होतो आता पुढचा प्रवास. ठीक आहे, भेटूया आपण थोड्या वेळाने. जेवण मागवलंय मित्रांनो, थाळी आली. ट्रेन आता सुटलेली आहे, तर कशी आहे ते बघूया. भाऊ उभा आहे आपला इथे. ही थाळी आहे. 150 रुपये. बघूया खाऊन कशी लागते. चल. तर गाईजनो बघा, अशा चपात्या भेटल्यात आणि हे जेवण आहे, राईस आहे आणि हा स्वप्नील आहे जो खात आहे. आपलं पण आहे, आपलं अजून काही काढलं नाही, आता काढू आपण. काय
बघूया. हे बघा, ही डाळ आहे. हम्म, डाळच आहे. डाळ आहे. ही पनीरची भाजी आहे. त्याला पाणी जास्त, पनीर तरंगताय. इथलं हे काय आहे? बटाटा. हे आपला सलाड दिलंय, राईस, दोन रोटी. मित्रांनो, जेवण घेतलेलं 150 रुपये. एकतर ट्रेनमध्ये जसा चढलोय तसं त्या अंकल बरोबर भांडण झाली आणि आता जेवण घेतलं, तो भेटणारच नाही बोलला. तर 150 रुपयाचं जेवण घेतलं, पण एकदम जेवणाला नावं ठेवू नये, पण बेकार टेस्ट होती. त्यानंतर आम्हाला, आता मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एक ट्रेनमध्ये एक भेटेल आता, त्याच्याकडे बघा तो आम्हाला काय सांगतोय ते ना. क्या ये तेरा खाना, ये कितने काय थाली? 120. 120? अरे वो 150 लिया हमसे. हाँ, उसमें मैं क्या कर दूँ? मेरा उसमें कुछ काम ही नहीं है। यार और बोला मिलेगा ही नहीं खाना आगे. तो सर अभी बोला होगा अभी। अभी पानी पानी का बोतल है? हाँ आएगा ना पानी। आएगा, आपके पास नहीं है? मेरे पास है, अभी लेके आऊंगा। अभी खाना में जो नहीं, खाना तो अभी नहीं, पानी का बोतल लेके आऊंगा. ओके आऊंगा। हाँ, अगले टाइम मिलेगा ना ट्रेन में तो तेरे से ही लूंगा. हाँ, और सब सब जण इसके पास से लो, सगळ्यांनी याच्याकडनंच घ्या बाबा. हा मित्रांनो, आता रात्र झाली, थोडा थोडा पाऊस पडतोय मुंबईमध्ये आणि आता आपण उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आपण बदामी या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. झोप काय झालेली नाहीये, पण ट्रेन जवळजवळ 7 वाजताच विजयपुरा स्टेशनच्या नंतर खाली झालेली, त्यामुळे आम्हाला थोडीशी कम्फर्ट भेटलेला आहे आता. तर आता जवळजवळ 2-3 तास लागतील होसपेट या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर तिथे पोहोचल्यानंतर आपण बोलूया. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता हॉस्पेट या ठिकाणी. हे उलटं दिसतंय. तर चाललोय आता आपण हम्पीला. तर आपल्याला एक रिक्षावाले भेटलेले आहेत, आपण त्यांच्याबरोबर चाललोय. आणि हॉस्पिटलवरून हम्पीला जाण्यासाठी रिक्षा भेटली, 300 रुपये घेत आहेत. बघूया आता तिकडून कसं जायचं हम्पीला. आम्ही हॉस्पिटलमधून रिक्षा पकडून हम्पी या ठिकाणी चाललेलो आहोत. तर जवळजवळ अर्धा तास लागेल. तर आपण आता डायरेक्ट भेटूया हम्पी या ठिकाणी. तोपर्यंत हा व्लॉग तुम्ही पाहत राहा. लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये हम्पी या ठिकाणी. धन्यवाद.